मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स श्रुती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप इयत्ता चौथी या स्पर्धा परीक्षेसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि संख्यावरील क्रिया भागाकार या घटकामध्ये आपण काही नमुना प्रश्न पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्न पाहिलेले आहेत आणि आज आपण एक वेगळ्या प्रकारचा इथे प्रश्न आहे जो की शिष्यवृत्ती परीक्षेला येऊ शकतो असा नमुना प्रश्न आपण पाहणार आहोत. 4884 या संख्येला 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल. संख्या दिलेली आहे, आपण ज्याला भाज्य म्हणतो, दोन भाजक दिलेले आहेत, आपल्याला दोघांनी भागावं लागेल आणि मग भागाकारामध्ये काय फरक पडतो, मग फरक म्हणजे परत वजाबाकी आपल्याला त्याची करावी लागते. तर बघूया आपण 4884 भागिले 4 सोपा भागाकार आहे. 4 1 4, 4 2 8, 4 2 8, 4 1 4 म्हणजे 4 चा पाडा जर आपण 1221 वेळेस म्हणला तर हे उत्तर येईल. 4 ची एवढ्या पट या दोघांचा गुणाकार केला हे उत्तर येणार, या दोघांचा भागाकार केला हे उत्तर येणार. गुणाकार आणि भागाकार परस्पर विरोधी क्रिया आहेत, आपण त्या दिवशी पाहिलेलंच आहे. आता हा भागाकार आलेला आहे 4 ने भागल्यानंतर, आता 3 ने भागायचं आहे. परत 3 1 3 राहिला 1, 3 6 18, 3 2 6 राहिले 2, 3 8 24. दोन्ही भागाकार आपल्या जवळ आहे. बघा 1221 आणि 1628 यापैकी मोठा भागाकार हा आहे, मोठी संख्या ही आहे. मग मोठी संख्या वजा छोटी संख्या फरक पाहूया. 8 तून 1 गेला 7, 2 तून 2 0, 6 तून 2 गेले 4. उत्तर आलेलं आहे 407. आहे का उत्तर पर्यायामध्ये? बघूया. उत्तर आहे, शेवटचा पर्याय आहे 407 आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करावा लागेल. अशा प्रकारे तुम्हाला भागाकारावर आधारित जर गणित नमुना प्रश्न मध्ये सारखे परीक्षेमध्ये आल्यास तुम्ही योग्य प्रकारे सोडवाल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.